नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 3 वर्षातून एकदाच येणारा एक अतिरिक्त महिना म्हणजेच अधिक मास, ज्यालाच आपण पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना असं देखील म्हणतो. तर हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासामध्ये विवाह, मौजी बंधन, गृहप्रवेश, बारसे तसेच यासारखी कोणतीही मंगल कार्य केली जात नाहीत. मात्र या अधिक मासामध्ये पूजापाठ, व्रत वैकल्य, जप तप आणि दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आणि हा महिना भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित असल्यामुळं या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा उपासना केल्यानं भगवान श्री हरी विष्णू यांची विशेष कृपा प्राप्त होते. तर यंदा म्हणजे 2026 मध्ये हा अधिक मास येत असून या अधिक मासाची सुरुवात होत आहे 17 मे 2026 रोजी आणि अधिक मासाची समाप्ती होत आहे 15 जून 2026 रोजी. तर याचाच अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक ज्येष्ठ महिना असणार आहे नियमित येणारा, तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना. तर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे या अधिक मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर या अधिक मासाच्या काळामध्ये दानधर्म, जप तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. तसेच अधिक मासामध्ये रामायण, गीता तसेच यासारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणंही अत्यंत शुभ मानलं जातं. आणि हा जो अधिक मास आहे, तर या अधिक मासाचा जो काळ आहे तर तो अत्यंत धार्मिक मानला जातो. आणि यामुळं या महिन्यामध्ये काही नियमांचं, काही गोष्टींचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. या महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये, त्याचबरोबर मी तुम्हाला एक भाजी, एक पदार्थ सांगणार आहे. तर ती भाजी या संपूर्ण अधिक मासामध्ये चुकूनही खायची नाही, जी खाल्ल्यामुळं आपण या अधिक मासामध्ये कितीही पूजापाठ केला, व्रत वैकल्य केले तरी देखील आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ तर प्राप्त होणारच नाही. परंतु अधिक मास हा आध्यात्मिक महिना असल्यामुळं तुम्ही जर या महिन्यामध्ये जर अशा काही चुका जर केल्या तर याचे तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गंभीर परिणाम देखील भोगावे लागतील. आणि म्हणूनच आपल्याला या अधिक मासामध्ये मी जी भाजी सांगणार आहे तर ती खाणे टाळायचं आहे. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये काय करावे व काय करू नये याबद्दल देखील मी सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून अधिक मासामध्ये तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपा देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुमच्यावरची सर्व संकट देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आता कोणती भाजी खायची नाही, तसेच काय करावे, काय करू नये याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर सर्वप्रथम आपण या अधिक मासाचे महत्त्व जाणून घेऊया थोडक्यामध्येच. तर अधिक महिना हा 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. आणि एका पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या अधिक महिन्याची निर्मिती झाली होती तेव्हा कोणत्याही देवानी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय, दुःखी कष्टी झालेला हा मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू यांचेच अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी या अधिक मासाला बहाल केली आणि तेव्हापासूनच अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. भगवान श्री हरी विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी या अधिक मासाला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये जी काही व्रत वैकल्ये केली जातात, ज्या काही उपासना केल्या जातात, त्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांचीच पूजा केली जाते, उपासना केली, आराधना केली जाते. अधिक मास हा देखील श्रावण महिन्याप्रमाणेच अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये देखील काही नियम पाळणं आवश्यक आहे. अधिक मासात कोणते पदार्थ खाऊ नयेत यांचेही काही नियम आहेत, नाहीतर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. या काळात केले जाणारे निष्काम पुण्यकर्माचे फळही अधिक मिळते असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच या काळात अनुष्ठानाला विशेष महत्त्व आहे. त्यासाठीच शुद्ध आचरण, सात्विक भोजन या गोष्टी पाळल्या जाव्यात असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं. आता या अधिक मासामध्ये शक्यतो तामसिक पदार्थ खाणं टाळायचं आहे. तामसिक अन्न सेवनाने एकाग्रता नष्ट होते आणि जडपणा जाणवतो. आता यामध्ये म्हणजेच तामसिक पदार्थ म्हणजे कोणते पदार्थ, तर कांदा, लसूण, मूग, मसूर, कोबी, मोहरी, फ्लॉवर, वांगे
बटाटा, शिळं अन्न, मध तसेच मांस, मटण, मच्छी, अंडे हे जे तामसिक पदार्थ आहेत तर हे तामसिक पदार्थ या अधिक मासामध्ये खाणं टाळायचं आहे. या अधिक मासात मांसाहार किंवा मी आता जे तुम्हाला काही वस्तू सांगितल्या म्हणजेच कांदा, लसूण, मूग, मसूर, मोहरी किंवा कोबी, फ्लावर यांची जी भाजी बनवलेली असते किंवा शिळा अन्न ह्या जर वस्तू हे ज्या भाज्या जर तुम्ही खाल्ल्या तर यामुळं नकारात्मकता येते आणि त्यामुळं या जे पदार्थ आहेत या ज्या भाज्या आहेत तर त्या या अधिक मासामध्ये यासोबतच जी कंदमुळं असतात म्हणजे जी जमिनीखाली उगवणाऱ्या ज्या भाज्या असतात जसं की गाजर, मुळा, बीट, कांदा तर ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या जमिनीखाली उगवतात आणि याला कंदमुळं असं म्हटलं जातं आणि या अधिक मासामध्ये ही कंदमुळं खाणं टाळलं जातं. त्यामुळे चुकूनही ही कंदमुळं म्हणजेच हे जे आता मी सांगितलं त्याप्रमाणे गाजर, मुळा, बीट, कांदा हे खाणं टाळायचं आहे. तसेच या अधिक मासामध्ये तुम्ही कोणतंही फळ खाऊ शकता परंतु फणस हे फळ चुकूनही खायचं नाही. फणस किंवा फणसापासून बनवलेली कोणतीही भाजी असेल तर ती या अधिक मासामध्ये खायची नाही. तुम्ही कधीही खाऊ शकता परंतु संकष्टी चतुर्थीला, श्रावण महिन्यामध्ये तसेच अधिक मासामध्ये किंवा काही विशिष्ट तिथी असतात तर त्याला हा फणस खाणं टाळला जातो किंवा फणसापासून केलेली कोणतीही भाजी असेल तर ती खाणं टाळली जाते. त्यामुळेच या अधिक मासामध्ये तुम्हाला फणस खाणं देखील टाळायचं आहे. तसेच धूम्रपान, मादक पेय म्हणजेच दारू, सिगारेट, तंबाखू किंवा यासारख्या ज्या काही गोष्टी असतात तर यांचं सेवन केल्यानं देखील तामसिक गुण वाढतात आणि ज्याचा परिणाम आपल्यावर आयुष्यभर पडतो आणि म्हणूनच अधिक मासामध्ये या गोष्टींना वर्ज्य मानलं जातं. जी व्यक्ती या अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, उपासना, ध्यान यात आपले मन लावून नियमाने या खाण्यापिण्याच्या वस्तूंचा स्वीकार करते तर त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्टांपासून त्यांना मुक्ती मिळते आणि शरीर निरोगी राहतं. त्याचबरोबर त्या व्यक्तीवर सदैव भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा राहते. तर अधिक मासामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या भाज्या खायच्या नाहीत याविषयीचं जाणून घेतलं तर आता या अधिक मासामध्ये आपण काय खावं तर गहू किंवा गव्हापासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल तर तो, तांदूळ, मूग, जव, मटार, तीळ, काकडी, केळी, आंबा, तूप, सुंठ, चिंच, सैंधव मीठ, आवळा या गोष्टींचं सेवन करून तुम्ही जेवण केल्यानं त्या व्यक्तीच्या जीवनातील शारीरिक कष्ट किंवा व्याधी कमी होतात आणि या वस्तू किंवा या भाज्यांपासून बनवलेले पदार्थ सेवन केल्यानं जीवनातील सात्विकता वाढते. म्हणून या महिन्यात आपण जे आत्ता जे पदार्थ पाहिलेले आहेत, भाज्या पाहिलेल्या आहेत म्हणजेच गहू, तांदूळ, मूग, जव, मटार, तीळ, काकडी, केळी, आंबा, तूप, सुंठ, चिंच, सैंधव मीठ, आवळा किंवा कोणतीही पालेभाजी तुम्ही या अधिक मासामध्ये खाऊ शकता. ह्या भाज्या खाल्ल्यानं जीवनातील सात्विकता वाढते आणि या महिन्यात आपण जे आत्ता भाज्या पाहिलेल्या आहेत किंवा हे पदार्थ पाहिलेले आहेत तर हे आवर्जून आपण सेवन केले पाहिजेत, खाल्ले पाहिजेत. तर आता आपण या अधिक मासामध्ये काय करावे हे जाणून घेऊया. तर अधिक महिना हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असल्यामुळं या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं आणि जरी अधिक महिना असेल तरी देखील आपली जी दैनंदिन पूजाविधी आहे तर त्यामध्ये कधीही बदल करायचा नाही. मात्र देवी देवतांची अधिक कृपा प्राप्त व्हावी यासाठी अतिरिक्त साधना, उपासना, आराधना, नामस्मरण करण्यावर भर द्यायचा आहे. त्याचबरोबर शक्य असेल तर अधिक महिन्यामध्ये नियमितपणे भगवान श्री हरी विष्णूंना गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू यांना खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यासाठी तुळशीच्या पानाचा प्रामुख्यानं वापर करायचा आहे. त्याचबरोबर पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णू यांच्याशी संबंधित असल्याचं आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि त्यामुळंच पिवळ्या रंगाची वस्त्र, पिवळ्या रंगाचे धान्य, पिवळ्या रंगाची फळं आणि पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या सर्व गोष्टी सर्वप्रथम भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर यथाशक्ती सदर वस्तूंचे दानधर्म देखील करायचा आहे. आता दानधर्म जर करणं शक्य नसेल तर जवळच्या मंदिरात नेऊन त्या द्यायच्या आहेत. त्याचबरोबर तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असल्यास तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा काढायच्या आहेत. तसेच भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीची या अधिक मासामध्ये पूजा केल्यानं घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदते तसेच सकारात्मकतेचा संचार होतो. अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असल्यामुळं सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान नित्यकर्म आटोपल्यानंतर भगवान श्री कृष्णांना दुधाचा अभिषेक करायचा आहे. त्यामध्ये केशर टाकायचा आहे आणि यावेळी तुळशी पत्राचा आवर्जून वापर करायचा आहे. अभिषेक पूजनानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा, शक्य नसेल तर 11 वेळा तरी जप करायचा आहे.
त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे आणि पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळे संपूर्ण अधिक मास शक्य असेल तर दररोज आपल्याला या पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। असं केल्यास देखील भगवान श्रीहरी विष्णू यांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तसेच अधिक मासात शक्य असेल तर दररोज दक्षिणावर्ती शंखाचं पूजन करायचं आहे। असं केल्यानं भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचेही कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। तसेच दररोज सकाळी सूर्यदेवालाही अर्घ्य अर्पण करायचं आहे। यावेळी भगवान श्रीहरी विष्णू यांचे स्मरण करावे। असं केल्यास भगवान श्रीहरी विष्णू आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात। तसेच या अधिक मासामध्ये व्रत वैकल्य उपवास दान धर्म पूजा यज्ञ हवन आणि ध्यानधारणा करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो आणि या कालावधीत केलेल्या आराधना उपासना नामस्मरण जप तप यामुळे पापकर्माचा क्षय होऊन पुण्यप्राप्ती होऊ शकते आणि या अधिक मासाच्या कालावधीत दान केलेल्या 1 रुपयाचे पुण्यफळ 10 पटीने मिळतं असं देखील म्हटलं जातं। पुरुषोत्तम महिन्यामध्ये म्हणजेच अधिक मासामध्ये श्रीकृष्ण कथा श्री भागवत कथा श्रीराम कथा श्री विष्णू सहस्त्रनाम पुरुष सूक्त श्री सूक्त हरिवंश पुराण गुरुने दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नियमित जप तीर्थस्थळी जाऊन आदी स्नान केल्यानं अधिक पुण्य प्राप्त होतं। याशिवाय दीपदान वस्त्र तसेच भागवत कथा ग्रंथाचे दान अधिक मासामध्ये केल्यानं अधिक पुण्य फलदायी मानलं जातं। असे केल्यानं धन वैभव धान्य वृद्धिगत होतं। तसेच भगवान श्री हरी विष्णू आणि या माता लक्ष्मी यांची कृपा देखील सदैव प्राप्त होते। तसेच या अधिक मासामध्ये विवाह गृहप्रवेश बारसे किंवा इतर कोणतेही शुभ कार्य असेल किंवा मंगल कार्य आहे तर ते केलं जात नाही। तसेच अधिक महिना सुरू असताना व्यापार व्यवसाय उद्योगातील विस्तार योजना तसेच इतर कोणतेही कार्य म्हणजे नवीन कार्याला जर सुरुवात करायची असेल तर ती देखील केली जात नाही। तुम्ही या अधिक मासामध्ये विवाह ठरवून ठेवू शकता। तसेच विवाह जर करायचा असेल किंवा विवाहाची जर बोलणी करायची असतील तरी देखील तुम्ही या अधिक मासामध्ये करू शकता। परंतु अधिक मास संपल्यानंतर योग्य मुहूर्त पाहून विवाहाचे मंगल कार्य सिद्धीस न्यावे। परंतु या अधिक मासामध्ये चुकूनही विवाह किंवा बारसे किंवा गृहप्रवेश किंवा कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात प्रारंभ हे चुकूनही करायचं नाही। तुम्ही जर या गोष्टी करत असाल तर तुम्हाला नंतर आयुष्यभर या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत राहणार किंवा सतत काही ना काही अडचणी येत राहणार। त्यामुळे या गोष्टी तुम्हाला या अधिक मासामध्ये करणं टाळायचं आहे। तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण अधिक मास संपेपर्यंत कोणती भाजी कोणते पदार्थ खायचे नाहीत त्याचबरोबर काय करावे काय करू नये तसेच इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी देखील तुमच्या जर काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल। तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।